शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस फायदा मिळवून देण्याचा आमिष दाखवून सुमारे 1 कोटींची फसवणूक करण्यात आल्याच्या 2 स्वतंत्र घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आल्यात. फसवणूक झालेल्यांमध्ये एका वकील महिलेचाही समावेश आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात आरती होसपुरे यांनी कुलदीप काशीद व त्यांची पत्नी स्मिता काशीद या दोघांविरुद्ध 43,88,000ची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. काशीद यांनी केके कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट रिसर्च अँड अनालिसिस या नावाची कंपनी काढून गुंतवणूकदारांना मासिक 7 ते 9% परतावा देण्याचं आमिष दाखवलं. यामुळे गुंतवणूकदारांनी 57,50,000ची गुंतवणूक केली. यापैकी परतावा म्हणून 13,61,000 रुपये परत मिळाले, तरी उर्वरित रक्कम परत केली नाही म्हणून तक्रार दाखल करण्यात आली. तर जतमध्ये सचिन ऐनापुरे यांनी कुणाल सिंग यांच्या विरुद्ध 50 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. कुणाल सिंग याने डीमॅट खातं काढून ट्रेडिंग करून फायदा मिळवून देतो असं सांगून रक्कम उचलली, मात्र नफा तर मिळालाच नाही, उलट गुंतवणुकीची रक्कम ही बुडीत गेली. आणि कुणाल सिंग याने ट्रेडिंग केल्याबद्दल कमिशनपोटी सुमारे 8 लाख रुपये घेतले असे तक्रारीत म्हटलंय.